नमस्कार मित्रांनो, आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न। हे प्रश्न विशेषतः आरोग्य विभाग, सरळ सेवा भरती, एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, रेल्वे, बँकिंग तसेच टीसीएस व आयबीपीएस परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक प्रश्नासोबत उत्तर आणि थोडक्यात माहिती दिलेली आहे। यामुळे तुमची तयारी अधिक मजबूत होईल आणि परीक्षेत प्रश्न सोडवणे सोपे जाईल। तर चला बघूया आपण प्रश्न मंजुषा। आता या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न बघूयात मित्रांनो। 13 ते 29 जानेवारी 2023 दरम्यान पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? पर्याय बघा, दक्षिण आफ्रिका, भारत, अफगाणिस्तान आणि जपान। याचं उत्तर असणार आहे भारत या ठिकाणी 13 ते 29 जानेवारी 2023 दरम्यान पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। बघूया पुढचा प्रश्न। बुधादित्य मुखर्जी खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित होते? पर्याय बघा, सतार, वीणा, तबला आणि गिटार। योग्य उत्तर असणार आहे वीणा या वाद्याशी बुधादित्य मुखर्जी संबंधित होते। नंतर बघा पुढचा प्रश्न। गुगलद्वारे विकसित मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम प्रणालीचे नाव काय आहे? पर्याय बघा, सिरी, लिनक्स, अँड्रॉइड आणि विंडोज। तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अँड्रॉइड हे गुगलद्वारे विकसित मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम प्रणालीचे नाव आहे। पुढचा प्रश्न बघूयात। खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा। तर वाक्यप्रचार असणार आहे प्रयत्नावर पाणी फिरणे, म्हणजे याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे। पर्याय बघा, यशस्वी होणे, लोकांकडून त्रास होणे, दुष्काळ पडणे, प्रयत्न वाया जाणे। याचं उत्तर असणार आहे प्रयत्न वाया जाणे म्हणजे प्रयत्नावर पाणी फिरणे। घेऊया पुढचा प्रश्न। महात्मा गांधींनी इंग्रज सरकार शैतान आहे असे उद्गार कोणत्या घटनेबाबत वापरले होते? तर या ठिकाणी त्या घटनेचा उल्लेख केलेला आहे। पर्याय बघा, रौलेट ऍक्ट, बंगालची फाळणी, जालियनवाला बाग हत्याकांड आणि सायमन कमिशन। त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 जालियनवाला बाग हत्याकांड। या प्रकरणाबाबत महात्मा गांधींनी इंग्रज सरकारला शैतान आहेत हे उद्गार उच्चारले होते। तर बघा पुढचा प्रश्न बघूया। लाल माती रंगीन मने या पुस्तकाचे कादंबरीचे लेखक इथे माहिती करायचे आहेत आपल्याला। या ठिकाणी विचारलेलं आहे लाल माती रंगीन मने या कादंबरीचा लेखक कोण आहे? त्या लेखकाचं नाव विचारलं गेलेलं आहे। पर्याय बघा, इंदिरा संत, शिवाजी सावंत, डॉक्टर यशवंत पाठक आणि इरावती कर्वे। उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 शिवाजी सावंत हे लाल माती रंगीन मने या पुस्तकाचे तसेच कादंबरीचे लेखक होते। पुढचा प्रश्न बघूयात। गंगा नदीच्या पाणी वाटपाबाबत भारताचा खालीलपैकी कोणत्या देशावर मतभेद झाला होता? पर्याय बघा, म्यानमार, मालदीव, भूतान आणि बांगलादेश। उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 बांगलादेश हा गंगा नदीच्या पाणी वाटपाबाबत भारताचा आणि बांगलादेशचा मतभेद झाला होता मित्रांनो। पुढे बघूयात आपण। इन्सुलिन निर्मितीसाठी मानवी शरीराचा कोणता भाग जबाबदार असतो? पर्याय बघा, स्वादुपिंड, पिट्युटरी ग्रंथी, थायमस ग्रंथी, नंतर थायरॉइड ग्रंथी। तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 स्वादुपिंड हे इन्सुलिन निर्मितीसाठी मानवाच्या शरीराचा एक भाग जबाबदार आहे, ज्याच्यामुळे इन्सुलिन सिक्रेशन होतं। नंतर बघूया आपण पुढचा प्रश्न घेऊयात। भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये सोव्हिएत युनियन मध्यस्थी करून खालीलपैकी कोणता करार घडवून आणला होता? पर्याय बघा, लखनौ करार, ताश्कंत करार, सिंधू करार आणि वरीलपैकी नाही। तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 ताश्कंत करार हे भारत पाकिस्तान
या दोन देशांमध्ये सोव्हिएत युनियन मध्यस्थी करून हा करार घडवून आणला गेलेला होता. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हण पूर्ण करा. तर या ठिकाणी आपल्याला अर्धवट म्हण दिलेली आहे. पै दक्षिणा ही आपल्याला पूर्ण करायची आहे. आता बघा पर्याय बघूयात. पाव हातभर, लक्ष जपनाम, अगिनत प्रदक्षिणा आणि लक्ष प्रदक्षिणा. तर परत म्हण बघा. पै दक्षिणा उत्तर असणार आहे याचा पर्याय क्रमांक 4 लक्ष प्रदक्षिणा. म्हणजे पूर्ण म्हण बघा. पै दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा. तर हे याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या कोणत्या वृत्तपत्राने महाराष्ट्रात सामाजिक सुधारणेच्या बाबतीत मोलाची कामगिरी बजावली आहे? पर्याय बघा. ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, प्रभाकर आणि इंदू प्रकाश. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 ज्ञानप्रकाश. या वृत्तपत्राने विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या महाराष्ट्र सामाजिक सुधारणेमध्ये मोलाची कामगिरी केली होती. नंतर बघूयात आपण पुढचा प्रश्न. विविध राज्यांना वाटप केलेल्या लोकसभा मतदारसंघातील जागा राज्याच्या कोणत्या दरावर निर्धारित केल्या जातात? परत एकदा प्रश्न नीट वाचून घेऊयात. विविध राज्यांना वाटप केलेल्या लोकसभा मतदारसंघातील जागा राज्याच्या कोणत्या दरावर निर्धारित केल्या जातात असं विचारलं गेलेलं आहे. पर्याय बघा. आकार, लोकसंख्या आणि संसाधन. नंतर उत्पन्न. तर उत्तर असणार आहे लोकसंख्येच्या दरावर विविध राज्यांना वाटप केलेल्या लोकसभा या मतदारसंघातील जागा निर्धारित करून दिल्या जातात. पुढचा प्रश्न बघा. भारताच्या घटनेतील कोणत्या अनुच्छेदात भाषणांच्या स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे? पर्याय बघा. अनुच्छेद 14, अनुच्छेद 12, अनुच्छेद 19, अनुच्छेद 4. त्याचं योग्य उत्तर असणार आहे अनुच्छेद 19. यामध्ये भारताच्या घटनेतील भाषणाच्या स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते तेव्हा कोणता प्रयोग होतो? म्हणजे येथे आपल्याला वेगवेगळे प्रयोग विचारले आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला बघा काय विचारले. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलतं तेव्हा कोणता प्रयोग निर्माण होतो ते विचारलं गेलेलं आहे. तर पर्याय बघूयात. अकर्मक कर्तरी, कर्मणी प्रयोग, संकर्मक कर्तरी, नंतर भावे प्रयोग. तर उत्तर असणार आहे कर्मणी प्रयोग. हा जेव्हा क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलतं तेव्हा कर्मणी प्रयोग हा निर्माण होतो. पुढचा प्रश्न बघा. लसीकरणाने खालीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही असं विचारलं गेलेलं आहे? पर्याय बघा. देवी, मधुमेह, पोलिओ, डांग्या खोकला. तर या ठिकाणी बघा काय विचारले. लसीकरणाने कोणता विकार नियंत्रित करता येत नाही म्हणजे कोणत्या आजारासाठी व्हॅक्सिन अवेलेबल आहे आणि कोणत्या आजाराचे व्हॅक्सिन अवेलेबल नाही असं विचारलं गेलेलं आहे. तर देवी या आजारासाठी व्हॅक्सिन अवेलेबल आहे आपल्याकडे. पोलिओसाठी पण पोलिओमायलायटिस ही व्हॅक्सिन अवेलेबल आहे. डांग्या खोकल्यासाठी डीपीटीची व्हॅक्सिन दिल्या जाते. त्यामध्ये डांग्या खोकल्यासाठी आपल्याला पर्ट्युसिसचं व्हॅक्सिन मिळतं ते पण अवेलेबल आहे. तर फक्त पर्याय असा आहे की पर्याय क्रमांक 2 मधुमेह. याच्यासाठी आपल्याला इन्सुलिनची इंजेक्शन दिल्या जातात. यासाठी कोणतंही व्हॅक्सिन अवेलेबल नाहीये. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 मधुमेह. या विकारा हा लसीमार्फत नियंत्रित करता येत नाही म्हणजे यासाठी कोणतीही लस नाहीये. तर उत्तर मधुमेह असणार आहे. नंतर बघूयात पुढचा प्रश्न. क्युलेक्स या डासामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो?
मित्रांनो, हा बघा आरोग्य भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे. 2016च्या भरतीत विचारला गेला होता. नंतर 2017च्या भरतीलाही हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तसेच आता रिसेंटली झालेली 2025 मध्ये भरती झाली होती, त्यामध्ये पण हा प्रश्न विचारला गेला होता. त्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही पाठच करून ठेवा, म्हणजे परत हा प्रश्न आला तर तुमचं उत्तर चुकायला नको. आणि हे आपण 2 सेकंदामध्ये उत्तर सोडवू शकतो. पर्याय बघूयात. हत्ती रोग, अतिसार, क्षयरोग आणि काळा आजार. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, हत्ती रोग हा क्युलेक्स डासामुळे होतो. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखलं जातं? त्या ठिकाणी टोपणनाव विचारलं गेलेलं आहे. पर्याय बघा. दादाभाई नौरोजी, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती रानडे. त्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून आपण ओळखतो. पुढचा प्रश्न बघूया. कोणते वर्ष 1901 नंतरचे 5वे सर्वात उष्ण वर्ष ठरले असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिलेली आहे? पर्याय बघा. 2018, 2020, नंतर 2022 आणि 2023. तर यापैकी योग्य उत्तर असणार आहे 2022 हे वर्ष 1901 नंतरच्या सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे, असं हवामान खात्याने आपल्याला माहिती दिलेली आहे. नंतरचा प्रश्न बघूयात. राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ कोणता? म्हणजे कोणत्या वेदामध्ये हा मोडला जातो हे विचारलं गेलेलं आहे आपल्याला. पर्याय बघा. सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद आणि अथर्ववेद. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, अथर्ववेद. हे राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे याचं मार्गदर्शन या अथर्ववेदातून मिळतं. नंतर बघा. गुजरातच्या मैदानी प्रदेशात खालीलपैकी कोणती पिके घेतली जातात? पर्याय बघा. बाजरी व मका, नंतर ज्वारी व तांदूळ, ज्वारी व बाजरी, कापूस व बाजरी. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, ज्वारी व तांदूळ हे गुजरातच्या मैदानी प्रदेशात पिके घेतली जातात. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला होता? पर्याय बघा. 21 जून 2014, 12 जानेवारी 2015, 21 जून 2015, 22 जानेवारी 2014. तो उत्तर असणार आहे 21 जून 2015, म्हणजे पर्याय क्रमांक 3. 21 जून 2015ला पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा केला होता. नंतरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या राज्याने ब्ल्यू मॉर्मॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला गेलेला आहे? पर्याय बघा. महाराष्ट्र, केरळ, गोवा आणि पंजाब. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र हे राज्य ब्ल्यू मॉर्मॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला होता. नंतरचा प्रश्न बघा. माहिती अधिकार कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात लागू झालेला होता? आपल्याला या ठिकाणी देशाचं नाव विचारलं गेलेलं आहे. आता पर्याय बघा. अमेरिका, फिनलँड, नॉर्वे आणि स्वीडन. त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, स्वीडनला माहिती अधिकार सर्वप्रथम या देशामध्ये लागू झाला होता. त्यानंतर मग वेगवेगळ्या देशाला तो लागू करण्याचा नियम आलेला आहे. नंतर बघूयात आपण पुढचा प्रश्न. तेलबियांच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? पर्याय बघा. राजस्थान, गुजरात, कर्नाटक आणि यापैकी नाही. त्याचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, गुजरात हे तेलबियाच्या उत्पादनात भारतात सर्वात
प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. नंतर बघा, भारतातील जमीन मोजणी क्षेत्रातील सर्वात संस्था सर्वे ऑफ इंडिया याची स्थापना केव्हा करण्यात आली आहे? प्रश्न परत एकदा बघा, भारतातील जमीन मोजणी क्षेत्रातील सर्वोच्च संस्था सर्वे ऑफ इंडिया याची स्थापना केव्हा सुरू करण्यात आली होती? म्हणजे आपल्याला इथे साल विचारला गेलेला आहे, ते कोणतं वर्ष होतं असं विचारलं गेलेलं आहे. पर्याय बघा, 1900 साली, 1960 साली, 1818 साली, 1767 साली. त्याचं योग्य उत्तर आहे 1767 सालामध्ये भारतातील जमीन मोजणी क्षेत्रातील सर्वोच्च संस्था सर्वे ऑफ इंडिया याची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, द टेल्स ऑफ बिडल द बर्ड या पुस्तकाचे लिखाण खालीलपैकी कोणी केले आहे? पर्याय बघा, J.K. रोलिंग, संदीप माहेश्वरी, रस्किन बॉन्ड आणि अनुपम खेर. तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, J.K. रोलिंग यांनी द टेल्स ऑफ बिडल द बर्ड या पुस्तकाचं लिखाण केलं होतं. नंतर बघूयात आपण पुढचा प्रश्न, एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात? त्या ठिकाणी घटक विचारला गेलेला आहे. तर पर्याय बघा, श्वसन संस्था, अस्थि, मज्जा, पांढऱ्या रक्तपेशी आणि यापैकी नाही. त्या ठिकाणी पर्याय असणार असे हे पर्याय क्रमांक 3, पांढऱ्या रक्तपेशीवर एड्स या रोगाचे विषाणू जास्त परिणाम करतात, त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती खालावत जाते. मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा, मानवाच्या शरीरात होणाऱ्या कोणत्या पदार्थात टायलिन नावाचे पाचक द्रव्य असतं? पर्याय बघा, लाळ, रक्त, पेशी यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. लाळेमध्ये मानवाच्या शरीरात टायलिन नावाचं पाचक द्रव्य जास्त प्रमाणात असतं. पुढचा प्रश्न बघा, महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती महिला सदस्यांची संख्या किती असते असं विचारलं गेलेलं आहे. पर्याय बघा, 20%, 50%, 65% आणि 75%. याचं उत्तर असणार आहे 75% महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीत महिला सदस्यांसाठी संख्या राखून ठेवलेली असते. नंतर बघूयात आपण पुढचा प्रश्न, स्पुटनिक 5 ही लस खालीलपैकी कोणत्या देशाने विकसित केली होती? पर्याय बघा, रशिया, भारत, अमेरिका आणि चीन. तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, रशिया या देशाने स्पुटनिक 5 ही लस विकसित केली होती. तर मित्रांनो, असे अजून MCQ प्रश्न पाहायचे असतील तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच महत्त्वाचे PDF, स्टडी मटेरियल आणि अपडेट मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन प्रश्नासह.